आपली सायंटिस्ट इथे उरे बापरे शेण लावायची राहिली भाऊची. पिकी बी शेगावून घरी आला. आज आम्ही सगळे चाललो लग्न. ते तुम्हाला दाखवतो दिवसभर. छोटू काका मी आम्ही सगळेच चाललो. ईट बिना फुटता निघली पाहिजे. पपई कशी पपई तोड राहिली झाडाची. आणा ना एक पपई. आम्ही चाललो आता शेगाव लग्न. आता याच्या घरी जाऊ पहिले. यानं आंघोळी बिंघोळी गेली की मग दोघं डबल लग्न चालले जाऊ. आता शेगाव चाललो. तर गतिर होतं काय पोट तर लस वाया गेले का. सनपूर गाडी चालवली. शेगावात आलं गतिर होतं काही नाही. पाहू राहिलं काही चालू राहिलं गाडी. याला गाडी बंद करा येईल देणार. पाहता हा गतिर होतं मोठा आहे. आठवून घेते जोरातच घेत्या. पा पोट्टा ऐकते का. पा किती जोरात लागली गाडी. घरी आता आंघोळ गिंघोळ झाली की मग चालले जाऊ. आम्ही झालो आता तयार. आम्ही तयार. स्प्रे घे मारतो. पुट्ट कुठे गेलं. त्या पुट्ट्याने मारून लागतो. तेल गेला लाव ना. कल लवकर कलो गाडी. शेण लावायची राहिली भाऊची. आता निघलो आम्ही रेडी होऊन जायसाठी लग्नात. आता चाललो लग्नात. तिच्या घरी आलो. दोघं इतके स्मार्ट दिसू राहिले की बस झालं की आज काही होईल. काय सगळं अतिक्रमण काढलं शेगावातलं. ते द्रौपदी मुर्मू येऊन राहिली ना 24-25 तारखेला. सगळं अतिक्रमण काढणं लावलं. किती पण ती येऊन राहिली. हा विकी म्हणते इतकं नको बोलू. तिला राष्ट्रपती आहे. ते राष्ट्रपती असली तर किती वेळ. आता आम्ही मारला टन. आम्ही चाललो आता गणेश प्रस्थ येते. गणेश प्रस्थ येते जाऊ. बरं बापरे हे राहिलं ना जे उठवायचे अतिक्रमण आले. हे यायचा कार्यक्रम आहे लवकरच. टेन्शन न लागले. हे आज दुपारला उठून जातात. हे बा पुरी कलरिंग झाली आहे. हे बा आम्ही चाललो आता गणेश प्रस्थावर. 30 किलोमीटर डायरेक्ट सध्याच गणेश प्रस्थाहून आलो. 30 आहे लग्नाला टाईम. आम्ही चाललो आज तिकडेच येतलो कुणबी समाज भवनवर. कुणबी समाज भवनवर आहे. आपल्या गावातलं लग्न आहे. आता तिकडे जाऊन येतो पहिले. चाललो कुणबी समाजवर. तर आता आलो कुणबी समाज भवनवर. तर हे पोट्टे येऊनच बसले होते. वाटी टपेलच होते. अंदर हॉल. अंदरचा हॉल पा. आपल्या गावातली बसेल. इकडे जेवणाची व्यवस्था. लय ताण लागली जोरात. पाणी पिऊ द्या. ते म्हटलं पाणी पिऊ. हे वाटिका चौक आपला शेगावातला सगळ्यात बिझीएस्ट चौक वाटिका. अजून निघलो आम्ही आता लागलो रिक्वेस्ट भेटतो आता इकडे तिकडे. तर आम्ही आता रस्त्याने चाललो होतो. तर आम्हाला आता रस्त्याने जाता जाता हा सेल दिसला सस्ता बाजार. तर याचा पत्ता आहे आपला जगदंबा चौकवरून सरळ इकडे हा पत्ता आहे याचा. आम्ही आता एक्सप्लोअर करतो काय आहे काय नाही. यार बोलतोच खाली आहे बाई. काय आहे काय नाही पाहतो आता. करू शकता तुम्ही. हे वाटतं बा मला यातलं चांगलं. बस सांगा आपल्या दुकानबद्दल काही माहिती. आपल्या दुकानबद्दल माहिती सांगा ना. मैं दिल्ली वाला आज मुझे मराठी ना आती. क्या कह रहे हैं आपकी दुकान के बारे में बताइए कुछ. हम वीडियो मतलब ब्लॉगर है. वीडियो हाँ बताइए कुछ भी ऐसा. बस 28 तारीख तक बंद कर देंगे. जो लेना अभी ले लो. 20 रुपए सेल. हर एक चीज़ 20 रुपए कर दो तुम्हारा. हर एक चीज़ 20 रुपये है. अपना एड्रेस बता दीजिए. ये है तुम्हारा होटल शेगांव द होटल रॉयल पैलेस खामगांव रोड. खामगाव रोड मतलब या जगदंबाच्या बाजूला. जगदंबा चौकवरून इकडे येताना जगदंबा चौकच्या इकडे येताना फोडलं की अटीच भरून द्या त्या. तर हे पण घ्या. हे काय यानं दिलं मला घालून असं काही बोलून पाहिजे तुझं नाही तू सरमते. हे बा हे काही मी दाखवत राहते. आता बाहेरचे गॅजेट पाहायचं काहीच काम नाही बदलले. त्याचं डोकं काम नाही करू राहिलं आज. आमच्या लग्नाला आता लय टाईम आहे म्हणून आम्हाला हे धंदे सुचू राहिले. त्या दुकानातला व्हिडिओ काढू या ब्लॉगर म्हणून. आपल्याला काही फेकून मारीन तो. त्या दुकानाचं सामान दिन काही नाही. तो एवढा चिकट की त्यानं आम्हाला असंही नाही म्हटलं की पाणी पेता का. जाऊ द्या आता काही हरकत नाही.
आता गणेश प्रस्थावर अटी आपल्याला लग्न आहे एक कुणबी समाजावर आहे पण आम्ही नाही हे निवडलं अटी आलो आता विकीन मी यासाठी सगळे स्वागत करणार आहे. चला अंदरून जाऊ याच्या पुढून चला चला हे पाणेरी झाली सध्या ला करायची व्यवस्था आहे आणि आपलं हे आहे गणेश प्रस्थ टाईम आहे अजून लग्नाला आम्ही येतो तिकडून पाहून काय आहे काय आता आलो आपण मंडपात जेवायले तो विकी आणि बंटिका तिकडे बसले आहेत त्यासाठी या वाटीत भात आणि पनीरची भाजी घेऊन चाललो मी भला आरामात चालू आहे त्याचं घास मोजत मोजत मग आता झालंय रे बाबा. तर मित्रांनो झालं आमचं जेवण आताच हे मागे गणेश प्रस्थ आहे फुल जेवण झालं आता चाललो आम्ही आपापल्या घरा इकडे. शिवाजी महाराजचा पुतळा बा किती भारी बसवला हा पा शिवाजी महाराजचा बॅनर एक नंबर बॅनर. मला आता घरी जायला काही गाडी नाही काही नाही सकून मी याच्याच गाडीवर आलतो हा मला आता 3 पुतळे सोडून देते तर तुम्ही जातो का आणि बी काही सापडलं जाय मग ओके चाललो आता मी बी का आबा काय झालं जिंकण्याला ते डबल गेले इकडे वापिस शेगा इकडे. अरे मी तो धर्म इकून गेलो ते फोकटी राम टेकडीवर गेलते. हा जाऊ द्या तुम्ही असल्यावर घेऊन चालले पण ते राम गोल मारून दिली हुकू ना आबाजी चांगली तपली होती माणूस रात्री दाखवून करायला फोटी गेले. जाऊ द्या प्रत्येक जर आलं डांगा मागितले काय राहते ना अरे त्या आबाचं काय झालं आता तो हरभरा आहे आबाचा तर 2 पोट्टे आलते ते हरभरा घेऊन चालले होते उठून ते आबा लागले त्याच्या मागे गेलते बी तिकडे तर ते कॅन्सल झालं ते पाहून गेले साले 2 बदमाशने आबा गोटे घेऊनच मागे लागले त्याचे आबा चिवरेल पोर लागणार फायनली मित्रांनो आलो आपण आता घरी आलो आता चाललो घरी. या दादऱ्याला आलते 3 कोटी रुपये सांगा आता तुम्ही या दादऱ्याला 3 कोटी लागले असतील का. आलो संकेत म्हणे गाडीवर बसून वारत चाल आपल्याला वारत जा लागते मग काय आलो संकेत संघ गाडीवर बसून वारत आहे त्याची गाडी आणलं जा लवकर आणा लवकर आणा फक्त होय लावतो तुम्ही त्यात लोक दुसरी गंजी आहे या ना फारी हाय आपला 1.5 एकर गहू याला अजून उंब्या धरल्या नाहीत बरोबर हे अशी उंबी धरली पहा बरं सांगा बरं किती होईन आपल्याला गहू हा 1.5 एकरात सांगा चांगले मस्त पाणी देणं चालू आहेत त्याचे तरी वाटतं 15 क्विंटलले मरण नाही आले 15 क्विंटल होतात. हे म्हणतात की मले गंजी दाबू लागेल तुझे वजन पडते म्हटलं बरं आलोच आता दोघं मिळून दाबतो बा कशी करू पाय शिकले पाय ना ब्लॉग गी आता आम्ही दोघं दाबतो दत्तकाचा लय कातोळा चालू आहे ते येतात दाखवतो तो गडी स्प्रिंकल बदलला राहिला एक त्याचा लय कातोळा चालू आहे गहू तसेच होतात ना मग आता आम्ही गंजी दाबूर आलो दत्तकाचा असा अंदाज आहे की आपल्याला या 5 एकरात हे हटून एवढं एक पुरी 1.5 एकर गहू आहे या पुऱ्या वावरात हरभऱ्याच्या 12 क्विंटल हरभरा व्हायला पाहिजे. आता काय अंदाज होते समजेन आता तो आपण किती एकर आहे हरभऱ्याचं फक्त 2 एकर आहे तो 2 एकरात 12 व्हायला पाहिजे अशी त्याची इच्छा आहे. 12 झाले तरी भरपूर आहे त्याचं म्हणणं आहे बस पण चांगला भाव भेटायला पाहिजे 6,000चा. आता संकेत गावात शिप बदलू राहिला तर त्याला एक विचित्र हे दिसलं काहीतरी वस्तू काय आहे ते तुला काय वाटतं कायची आहे ते
हे तो म्हणते डायनासोरची आहे, काय सांगा काही अंदर पता लावला असेल ते याले आपले सायंटिस्ट. उरे बापरे अंगावर फेकतं बाबा.